विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. चला, वेळ न घालवता सुरुवात करूया. आज आपल्याला घ्यायचा जो टॉपिक आहे त्याचं जे नाव मी लिहितोय, हा मला माहिती आहे मला काय घ्यायचंय, पण नाव काय लिहायचं मी ट्रिगो 2. ट्रिग्नोमेट्री 2 11 स्टँडर्डचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. हा असा टॉपिक आहे, की हा टॉपिक जर केला तरच डिफरन्शिएशन जमेल, तरच इंटिग्रेशन जमेल, तरच डिफरन्शियल इक्वेशन जमेल आणि तरच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जमेल, जो 10 मार्काचा टॉपिक आहे. मी तुम्हाला सांगू का, सीईटी असू दे, जेईई असू दे, नाहीतर आपलं स्टेट बोर्डची एक्झाम असू दे, याच्याशिवाय जमणारच नाहीये. बर, मी तुम्हाला सांगतो, की मी 11-12 असताना मध्ये असताना काय चूक केली, की मी ह्याचे फॉर्म्युले परफेक्ट नव्हते केले. मी मान्य करतो. आणि ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. जेव्हा मी इंजिनिअरिंगला ना, शेवटच्या स्टेजला जेव्हा क्लास जॉइन केलाय ना, त्या सरांनी, पाटील सरांनी मला सांगितलं, की "तुला फॉर्म्युलेच येत नाही, तू न्यूमेरिकल कसं करणार?" मी तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात आलं का? बरं, मी सरांना म्हटलं, "सर, करतो आजच्या सगळे फॉर्म्युले पाठ करून टाकतो." सर म्हणले, "फॉर्म्युले पाठ करायचे नसतात, त्याची प्रॅक्टिस करायची असते, मग ते पक्के लक्षात राहतात." मी तुम्हाला सांगू का? ते वाक्य अजून माझ्या लक्षात आहे. इतका सपोर्ट मला मिळाला होता सरांकडून ना, सांगतो क्लिअरली. मी पुन्हा मॅथ्समध्ये टॉपच केलं होतं. हां, मी पहिल्यांदा टॉपर होतो. पुन्हा 11-12 मध्ये मागे पडलो होतो. पण इंजिनिअरिंगच्या M3ला मी पुन्हा ग्रिप घेतली. कशामुळं? ट्रिगो 2 मुळं. करूया सुरुवात मग. फॉर्म्युला लिस्ट जवळ घेऊन बसू नका. मी एक-एक न्यूमेरिकल घेत जाणार आहे, लक्षात घ्या. आणि ते न्यूमेरिकल घेताना आपले फॉर्म्युले रिवाइज होणारच आहेत, लक्षात घ्या. बरं. y इक्वॉल्स टू बघा, हे न्यूमेरिकल काय आहे, की y इक्वॉल्स टू कॉस इन्व्हर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर. चला, इथं कुठं ट्रिगो 2 आहे? हा येणार आहे ना, जर मी एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केली तर काय पुट केली पाहिजे सांगतो. इथं मी लिहितोय, की पुट बघा, पुट x इक्वॉल्स टू टॅन थीटा. ओके. आणि देअरफॉर हे टॅन इकडे येऊ दे, म्हणजे देअरफॉर टॅन इन्व्हर्स एक्स इक्वल्स टू थीटा येणार. केलं का सबस्टिट्यूशन? चला, मग आता y इक्वल्स टू काय मिळतंय बघूया आपण. मग y इक्वल्स टू मला असं मिळणार आहे, कॉस इन्व्हर्स 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा बघा, आणि अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आता इथून पुढे लक्षातच ठेवायचं आहे, की 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर असेल तर तो कॉस टू थीटाचा फॉर्म्युला आहे. मग मला y इक्वल्स टू मिळालं, मला कॉस इन्व्हर्स. हा फॉर्म्युला कोणाचा आहे? कॉस टू थीटाचा. किती इझी झालं. कॉस इन्व्हर्सला कॉस इन्व्हर्स कॅन्सल. टू थीटा उरलंय, पण थीटा नकोय. लास्ट स्टेपला थीटाची व्हॅल्यू परत पुट करायची. मग ती थीटाची व्हॅल्यू आहे tan इन्व्हर्स एक्स. काढा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx दॅट इक्वल्स टू 2 तसंच. आणि tan इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर. कोण आहे? x. त्याचा स्क्वेअर x स्क्वेअर येणार. आणि तिथे जर 3x असतं तर हां, 3x चा सुद्धा स्क्वेअर करावा लागला असता. 9x स्क्वेअर आला असता. पण चेन रूल नुसार 3x च्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करावं लागलं असतं. म्हणजे x सोडून जर दुसरी कुठली टर्म असेल तर चेन रूल झाला पहिला फॉर्म्युला. नोट, आता ज्यांनी काही आतापर्यंत केलं नाही ना, त्यांनी नोट डाउन करून ठेवा. 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे कॉस टू थीटा. क्लिअर? मी आता लगेच नेक्स्ट प्रॉब्लेम कडे घेऊन जाणार आहे, आणि माझी इच्छा आहे फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या पहिला. हा सारखा लागणारच आहे आपल्याला. बर, आता y इक्वल्स टू मला काय मिळतंय बघा, की y इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स. वरती आहे 2x आणि खाली आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं मी काय पुट करतोय बघा, की x इक्वल्स टू टॅन थीटा. आता काही मुलं निरागसपणे विचारतात, मग सर सगळ्या ठिकाणी टॅन थीटाच पुट करायचा का? असं काही नाहीये, फॉर्म्युला ठरतंय ते लक्षात घ्या. बघा, आता मी सांगतो. मग देअरफॉर तुम्हाला मगासारखंच मी काय लिहिणार आहे माहित आहे, की टॅन इन्व्हर्स एक्स हे इकडे गेल्यावर टॅन इन्व्हर्स एक्स विल इक्वल टू थीटा येणार आहे. मग देअरफॉर y ची व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला टॅन इन्व्हर्स बघा रे बाळांनो, 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. आता समजून घ्या, 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा हा टॅन टू थीटाचा फॉर्म्युला आहे. आता टॅन इन्व्हर्सला टॅन कॅन्सल होणार, 2 थीटा उरणार. आणि थीटा नको आहे, थीटाची व्हॅल्यू पुट करा, ती आहे टॅन इन्व्हर्स एक्स. मग डेरिव्हेटिव्ह काढा, सेम येणार, dy बाय dx इक्वल्स टू 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सेम आन्सर आलं. अरे पण फॉर्म्युला काय? ऐका. 2 टॅन थीटा. बघा मी काय लिहितोय समजून घ्या. मी फॉर्म्युला व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करतोय.
2 tan थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मी चुकलेलो नाहीये. मला माहिती आहे मला काय लिहायचंय ते. दॅट इक्वल्स टू साइन टू थिटा. समजून घ्या. सेम टू सेम वाटतंय. पण 2 टॅन थिटा इकडे लिहितोय. 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस जर टॅन स्क्वेअर थिटा असेल तर तो फॉर्म्युला टॅन टू थिटाचा. जरा 3 फॉर्म्युले झाले. 3 फॉर्म्युले झाले. लिहिणार कोण? लिहायचंय. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते लिहून घ्या. फॉर्म्युले परफेक्ट तुम्हाला आलेच पाहिजेत हे लक्षात घ्या. की 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा साइन टू थिटा. 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा टॅन टू थिटा. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस टू थिटा. झाले ना 3 फॉर्म्युले. बरं, आता पुढे जाऊया अजून. आता इथं काय वेगळंच आहे. रूट मध्ये जर 1 मायनस एक्स स्क्वेअर दिसलं ना तुम्हाला, तिथं व्हॅल्यू पुट करायची साइन थिटा पुट करायची लक्षात घ्या. मग चला हे y इक्वल्स टू न्यूमेरिकल आहे. मी इथं लिहितो की पुट x इक्वल्स टू कोण रे? साइन थिटा. मग इकडे जाऊ दे. म्हणजे काय येणार देअरफॉर साइन इनव्हर्स x ची व्हॅल्यू काय आली? थिटा. मग चला y इक्वल्स टू व्हॅल्यू पुट करूया. साइन इनव्हर्स टू x ची व्हॅल्यू कोण? साइन थिटा. रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. क्लिअर? ओके. मग देअरफॉर y इक्वल्स टू काय येणार? साइन इनव्हर्स 2 साइन थिटा. तर 1 मायनस साइन स्क्वेअर. 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. ओके. मग हे बोर्डसाठी एवढं डिटेल स्टेप करायचे नाही बरं का बाळांनो लक्षात घ्या. सीईटी असतं तर काय तुम्ही तोंडी सुद्धा केलं असतं. मग 2 साइन थिटा आणि कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट कॉस थिटा. आता परत फॉर्म्युला तयार झाला साइन टू थिटाचा. मग साइन टू थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा कॉस थिटा. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो म्हणजे मला हे जे 2 साइन थिटा कॉस थिटा मिळाले ही व्हॅल्यू आहे साइन टू थिटाची. मग आता काय होणार? साइन इन्व्हर्स साइन कॅन्सल 2 थिटा शिल्लक राहिलं. ओहो! थिटाची व्हॅल्यू वेगळी आहे आता. थिटाची व्हॅल्यू कोण आहे? साइन इन्व्हर्स एक्स. मग लिहा तुम्ही डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy बाय dx 2 तसंच आणि साइन इन्व्हर्स डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे डेरिव्हेटिव्ह कोणाचं आहे? साइन इन्व्हर्स एक्स लक्षात घ्या. कॉस इन्व्हर्सला अगदी सेम असंच आहे फक्त मध्ये इथं इथं मायनस साइन आहे बरं का. -1 अपॉन साइन इन्व्हर्सचं जे डेरिव्हेटिव्ह आहे कॉस इन्व्हर्सला अगदी सेम आहे. फक्त प्लसच्या ऐवजी वरती -1 येणार. ओके. जिथं-जिथं रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आलं, 1 मायनस एक्स स्क्वेअर आलं, की एक्सची व्हॅल्यू साइन थिटा पुट करायची. आणि जर 1 प्लस एक्स स्क्वेअर आलं तर टॅन थिटा पुट करा. कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा येतं. बरोबर? त्याचं स्क्वेअर रूट सेक येतं. प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो लक्षात घ्या. आता माझा ऐका बरं का. इंटिग्रेशन टॉपिक काढा. इंटिग्रेशन आणि तिथं बाय सबस्टिट्यूशन मध्ये एक चार्ट दिलाय. 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 असताना काय पुट करायचं हे पण दिलंय. एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर काय? 1 मायनस एक्स स्क्वेअर काय? हे सगळं ठरलेलं सबस्टिट्यूशन आहे. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरला एक्स इक्वल्स टू त्यावेळेस ए घ्यावा लागतो. हे सगळं इंटिग्रेशन मध्ये दिलेलं आहे. तो एक चार्ट एकदा बघून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. कॉस इन्व्हर्स. मग मला सांगायचं आहे इथं बघा. आता हा जो टाइप आहे मला अजून खूप प्रॉब्लेम तुमचे घ्यायचे आहेत बरं का. मग आता घेऊया पट सांगतो. इथं मी एक्स ची व्हॅल्यू बघता बघता मला कळालं की साइन थिटा पुट करायला पाहिजे. आता हे कसं कळालं? कारण 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा हा साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. 80% मुलांना फॉर्म्युले पाठ होतच नाहीत. का कुणास ठाऊक. ठराविक मुलं आहेत कधीही विचारा पटकन सांगतात. पण ठराविक मुलं अशी आहेत त्यांना कितीही वेळा विचारला. आता माझ्याकडे एक स्टुडंट आहे, रिपीटर आहे बरं का लक्षात घ्या. मर्चंट नेव्हीसाठी प्रिपरेशन करतोय. 2.5 महिने झाले त्याला मी इंटिग्रेशनचे फॉर्म्युले विचारतोय. नाही जमत त्याला. मी हे सरळ-सरळ का सांगतोय? मला तुमच्याकडून ते अपेक्षित नाहीये. मला फॉर्म्युले आले पाहिजेत. मग का येत नाहीत? का येत नाही? तर तुम्ही मनापासून करत नाहीये मी स्पष्ट बोलतो. हे बघा हा फॉर्म्युला का लक्षात राहत नाही? तुमचा ब्रेन एवढा डेव्हलप झालाय लक्षात घ्या. तुम्हाला ते आलंच पाहिजे लक्षात घ्या. मग मी सांगतो 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा म्हणजे साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. मग मी एक्स इक्वल्स टू साइन थिटा पुट केलं, तर मला सांगा साइन इन्व्हर्स एक्स इक्वल्स टू थिटा येणार ना? सांगा ना साइन इन्व्हर्सच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आत्ता घेतला होता. लगेच म्हणून आठवत नाही. 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इन्व्हर्सला काय बोललो होतो? फक्त -1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सिंपल. मग आता काय येईल बघा मग y इक्वल्स टू खूप इम्पोर्टंट न्यूमेरिकल आहे बरं का. कॉस इन्व्हर्स 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. मग y इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स आणि हा जी व्हॅल्यू आहे ती साइन 3 थिटाची आहे.
कॉस इन्व्हर्सला साइन कॅन्सल होणार नाही. त्या साइनचं कॉस करायचं आपण. ती प्रॉपर्टी आपल्याला 9th स्टँडर्डला होती, की जेव्हा -1 इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स. साइनचं तुम्हाला जर कॉस करायचं असेल, तर π/2 मायनस तिथला अँगल घ्यायचा. मग π/2 मायनस 3 थिटा आलं. तर कॉस इन्व्हर्सला कॉस इन्व्हर्स कॅन्सल होतील. मग y इक्वल्स तुम्हाला मिळेल π/2 मायनस 3 इंटू थिटा. थिटाची व्हॅल्यू आहे साइन इन्व्हर्स x. चला डिफरन्शिएट करूया आपण विथ रिस्पेक्ट टू x. मग y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy/dx. π/2 कॉन्स्टंट टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3 इंटू सांगा ना साइन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह काय? विदिन सेकंड सांगितलं पाहिजे. 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. चला हे पण न्यूमेरिकल पटकन झालं. काय अवघड आहे? मग मला सांगा इथं तुम्हाला cos 3 थिटाचा फॉर्म्युला काय माहित आहे का? तो फॉर्म्युला आहे 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा. ओके. आलं का ध्यानात? समजते तुमच्या लक्षात येतंय का? मग जर कॉस इन्व्हर्सच्या पुढे असं 4 कॉस क्यूब हे जर अगोदर असतं आणि हे जर नंतर असतं, तर मी x ची व्हॅल्यू कॉस थिटा पुट केली असती. मी तुम्हाला सांगतो, आज छडी घेऊन तुम्हाला आता फॉर्म्युला विचारणार आहे बरं का, लक्षात घ्या. म्हणजे गमतीने बोलतोय, पण ज्याला कळायचं त्याला कळालं. लक्षात घ्या, की हे फॉर्म्युले आलेच पाहिजेत ॲट एनी कॉस्ट. किती फॉर्म्युले झाले सांगा बघू आपले? 1 मायनस टॅन स्क्वेअर, 1 प्लस टॅन स्क्वेअर, कॉस टू थिटा. ओके. 2 टॅन थिटा, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, टॅन टू थिटा. प्लस असेल तर साइन टू थिटा. हां, 2 साइन थिटा, कॉस थिटा, साइन टू थिटा. मग साइन टू थिटाचे 2 फॉर्म्युले आहेत. कॉसचे 4 आहेत बरं का. ठीक आहे. इथं हा फॉर्म्युला आतला कोणाचा आहे? साइन 3 थिटाचा. इथं कोणाचा आहे? आता इथं बघा. आता काय करायचं रे? आता करायचं काय? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. पुस्तकात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला आहे का बघूया रे? बघा मी तुमच्या समोर ठेवतोय बरं का. तसाच आहे अगदी. मी क्रॉप करून घेतो म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल बरं का. अगदी तसाच आहे. काय-काय केलंय बघा त्यांनी, काय-काय केलंय बघा. तुम्ही बघा, मी काय म्हणतोय बघा, थोडासा मी तुम्हाला वेळ देतोय बघण्यासाठी बघा. तर त्यांनी काय केलं, प्रत्येक मल्टिप्लाय डिव्हाइड बाय 2 रेज़ टू एक्स केलंय. बरं. आणि त्याच्यानंतर पुन्हा काय-काय भरपूर केलंय, मी नाही करणार. मी काय करतोय बघा, मी प्रत्येकाला ई रेज़ टू एक्स न डिव्हाइड करतो. येते का बघूया की रे आपण? y इक्वॉल्स टू बघा. y इक्वॉल्स टू हे कॉस इन्व्हर्स तसंच ठेवतो. ई रेज़ टू एक्स ला ई रेज़ टू एक्स न डिव्हाइड केलं की इथं 1 येईल. पण या ई रेज़ टू मायनस एक्सला मी ई रेज़ टू एक्स असं येणार हं. खाली 1 येणार आहे प्लस ई रेज़ टू मायनस एक्स आणि खाली ई रेज़ टू एक्स येणार. ओके. इथपर्यंत लक्षात आलं का? ठीक आहे. तर मी असं लिहितो, की मग y इक्वॉल्स टू कॉस इन्व्हर्स समजून घ्या रे. हे प्लस एक्स वरती गेल्यावर काय होतील? मायनस एक्स. इथं ऑलरेडी मायनस एक्स आहे. अजून एक मायनस एक्स म्हणजे मायनस 2x होणार. म्हणजे लिहिताना असं लिहायचं असतं जरा समजून घ्या. हा ई रेज टू मायनस एक्सचा स्क्वेअर मी असं लिहू शकतो. ओके. आणि खाली मी 1 प्लस ई रेज टू मायनस एक्स लिहू शकतो. आता मी काय करतोय, मला कळालं पहिलाच फॉर्म्युला आहे तो हा. म्हणजे ई रेज टू मायनस एक्सला मी टॅन थिटा पुट करतो. ओके. मग हे टॅन इकडे आल्यावर टॅन इन्व्हर्स होईल. मग टॅन इन्व्हर्स ई रेज टू मायनस एक्स इक्वल्स टू थिटा. जे मला शेवटी लागेल लक्षात घ्या. ओके. हे जरा मी आता बाजूला ठेवतोय. पुन्हा बघूया आपण. मग आता मला सांगा, मग देअरफॉर मला आता y इक्वल्स टू काय मिळालंय? कॉस इन्व्हर्स तुम्ही ह्या ई रेज टू मायनस एक्सला टॅन पुट केलंय. मग आठवा तुमच्या लिस्ट मधला पहिला फॉर्म्युला 1 मायनस टॅन स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर मिळाला का फॉर्म्युला? मग काय मिळालं मला की y इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स आणि ब्रॅकेटमध्ये हा फॉर्म्युला आहे कॉस टू थिटाचा. कॉस इन्व्हर्सला कॉस कॅन्सल होईल, टू थिटा उरेल. मग y इक्वल्स टू 2 इंटू थिटा. आता थिटाची व्हॅल्यू आहे टॅन इन्व्हर्स ई रेज टू मायनस एक्स. जरा सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. थांबा. डिफरन्शिएट करायचं आहे ना. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx दॅट इक्वल्स टू 2 तसंच टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस जे काय आहे त्याचा स्क्वेअर करा. बर. आणि इनटू चेन रूल नुसार त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. मग ई रेज टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेज टू मायनस एक्स. अरे पण ई रेज टू एक्स नाहीये, तो मायनस एक्स आहे. एक्स सोडून कुठलीही टर्म आली तर त्याच्याही डेरिव्हेटिव्हने पुन्हा मल्टिप्लाय करावं लागतंय. मग मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह -1. अरे बाप रे! किती मोठंच्या मोठं झालं की नाही? हे -2 इथं मी घेतो. मग फायनल आन्सर असं मिळणार आहे मला -2 ई रेज टू मायनस एक्स. -2 ई रेज टू मायनस एक्स आणि डिव्हाइड बाय 1 प्लस
ई रेस टू मायनस 2x. आता मी जर इथं प्रत्येकाला ई रेस टू 2x न मल्टिप्लाय केलं तर हे -2 तसंच राहतील. मी प्रत्येकाला ई रेस टू 2x न मल्टिप्लाय केलं तर वरती ई रेस टू एक्स येईल. इथं ई रेस टू 2x येईल आणि इथं +1 येणार. हेही लक्षात घ्या. सर कळालं नाही काय तुम्ही केलं ते. मला माहिती आहे असे बरेच जण विचारणार आहेत. मग करूयाच ना आपण मल्टिप्लाय. -2 ई रेस टू मायनस एक्स ला ई रेस टू 2x न मल्टिप्लाय करूया. 1 इंटू ई रेस टू 2x करूया. ई रेस टू मायनस 2x ला ई रेस टू 2x न मल्टिप्लाय करूया. मग काय होईल? हे बघा ना, 2x मधून x गेला की x येणार. म्हणजे 2 आलं का? ई रेस टू एक्स डिव्हाइड बाय 1 इंटू म्हणजे तीच व्हॅल्यू येणार आहे ई रेस टू एक्स. आणि पण प्लस 2x मायनस ई रेस टू 0. ई रेस टू 0 म्हणजे कोण आला? 1 आलं की आन्सर. आलंय. मी तुम्हाला सांगतो, की प्रत्येक वेळेस पुस्तकाप्रमाणेच केलं पाहिजे असं काही नाहीये लक्षात घ्या. आपण जे केलेलं पण ते परफेक्ट आहे. लास्ट मोमेंटला इथं सगळ्यात गंमत आहे. पहिला डेरिव्हेटिव्ह काढलं टॅन इन्व्हर्सचं. 1/1 प्लस जे काय आहे त्याचा स्क्वेअर. इंटू याचं डेरिव्हेटिव्ह इंटू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह जे -1 आहे. म्हणजे चेन रूल मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या. बरं बाळांनो, आता मी तुम्हाला पट सबस्टिट्यूशन फक्त सांगत जातो बरं का रे बाळांनो. मी एक न्यूमेरिकल मधला फक्त तुम्हाला विचारणार आहे. 1 मायनस मी काय लिहिलं ते बरोबर आहे का? बरोबर आहे का? आहे बरोबर. 1 प्लस 3 रेस टू एक्सचा स्क्वेअर बरोबर आहे. हां, मग 3 रेस टू एक्सला काय पुट करणार? टॅन थिटा. ओके. मग आता थांबा. जेव्हा तुम्ही 3 रेस टू एक्सला टॅन थिटा पुट करणार, लास्ट मोमेंटला थिटाची व्हॅल्यू तुम्हाला टॅन इन्व्हर्स 3 रेस टू एक्स मिळणार आहे बाळांनो. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं? 1/1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर. ओके. आणि चेन रूलनुसार त्याच्याच डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. ते आहे 3 रेस टू एक्स इंटू लॉग 3. होमवर्क कंप्लीट करायचा आहे. आता पुन्हा होमवर्क. सर डेंजरस होमवर्क आहे. नाही सांगतो ना, घाबरायचं नाही मी असताना. साइन इन्व्हर्स 1 प्लस आई गं 2 रेस टू थांबा गंमत सांगतो बरं का. हा 2 रेस टू 2 इंटू 2x आहे बरं का. तुम्हाला समजावून मी एक स्टेप लिहितोय बरं का. आणि हे 4 रेस टू जे आहेत ना, 4 रेस टू कोण आहे हे? x प्लस हाल्फ आहे का? बरं असू दे थांबा. मग ते x प्लस हाल्फ नाही लिहायचं मला. थांबा. ओके. हे 2 रेस टू 2 आहे 4 म्हणजे आणि थांबा. आणि त्यालाही रेस टू कोण आहे? x प्लस हाल्फ हे असं आहे. किती सिंपल झालं बघा आता. मग y इक्वल्स टू साइन इन्व्हर्स. चला या 2 नात मल्टिप्लाय करा. 2 रेस टू 2x प्लस 1 आलं. डिव्हाइड बाय 1 प्लस मी आता करतोय काय बघा. 2 हे 2x आत घेतो आणि 2 बाहेर घेतो. शेवटी मल्टिप्लिकेशन असतं रे ते. सर्ट्स आणि इंडायसेसचे रूल आहेत. ते आत घेतलं आणि बाहेर घेतलं लक्षात घ्या. अजून थांबा. मला सांगा 2 रेस टू a इंटू 2 रेस टू b दॅट इक्वल्स टू 2 रेस टू a प्लस b ना. मग जर a प्लस b दिला असेल तर दोघांना मी सेपरेट करू शकतो की नाही? तसं मला ते ह्या दोघांना सेपरेट करायचं म्हणजे मला y इक्वल्स टू मिळालं साइन इन्व्हर्स 2 इंटू 2 रेस टू 2x डिवाइड बाय 1 प्लस 2 रेस टू 2x चा स्क्वेअर. आता मी तुम्हाला सांगतो 2 रेस टू 2x ला टॅन थीटा पुट करा रे. मग 2 टॅन थीटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा साइन 2 थीटा. साइन वरचा साइन कॅन्सल आणि तुम्हाला y इक्वल्स टू 2 थीटा उरणार आहे. आणि थीटा आहे टॅन इन्व्हर्स एवढा. हे होमवर्क आहे म्हणून फास्ट द्यायला लागलो बरं का एवढं. तुम्हाला करायचं आता डेरिव्हेटिव्ह काय आणणार याचं? dy बाय dx इक्वल्स टू 2 पहिल्यांदा याचं डेरिव्हेटिव्ह, पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह, पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह. चेन रूल. मग पहिला कोणाचं? टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह. 1/1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर करा. इंटू चेन रूलनुसार कोण आहे 2 रेस टू 2x. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह 2 रेस टू 2x इंटू लॉग 2. पण अजून चेन रूलनुसार 2x चं डेरिव्हेटिव्ह 2 येणार. मग 2 2 चा 4 होईल. लॉग 2 2 रेस टू 2x अपॉन 2 रेस टू 2x चा स्क्वेअर म्हणजे 2 रेस टू 4x. आन्सर मिळालंय. मग आता बाळांनो अजून 3 न्यूमेरिकल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ॲज अ होमवर्क आहे तुम्हाला. हा अतिशय इम्पोर्टंट पॉइंट आहे. इथं तुम्हाला साइन टू थिटा, कॉस टू थिटा, टॅन टू थिटा हे सगळे जे फॉर्म्युले आहेत ना, 3 थिटाचे पण हे सगळे तुम्हाला करायचे आहेत. मग मला सांगा इथं काय येईल? साइन इन्व्हर्स 1 मायनस अरे 5x चा स्क्वेअर 1 प्लस अरे 5x चा स्क्वेअर. मग 5x ला टॅन थिटा पुट करा. पण तो फॉर्म्युला कॉस टू थिटाचा येईल. कॉस टू थिटा
कॉस इन्व्हर्स साइन इन्व्हर्सला कॉस नाही कॅन्सल होणार. मग कॉसचं साइन करायचं π/2 - 2 थीटा. ओके, तसं करायचं. मग ते कॅन्सल होईल लक्षात घ्या. पण इथं सुद्धा तुम्ही टॅन थीटा कुणाला अझ्युम करताय? 5x ला. मग थीटा म्हणजे काय येणार? टॅन इन्व्हर्स 5x. तुम्हाला याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल आणि ते काय येणार? 1/1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर. पण चेन रूलनुसार त्याच्याच डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचं. सो सिंपल. सो सिंपल लक्षात घ्या. ओके. मग चला बघू. मला सांगा टॅन इन्व्हर्स एचं डेरिव्हेटिव्ह काढून दाखवा बघू काय येणार सांगा? 1/1 काय येईल सांगा बघू? इथं लिहितो मी dy/dx इक्वल्स टू काय येईल? 1/1 प्लस नाही. 0 येणार रे. ए कॉन्स्टंट आहे रे. बरीचशी मुलं फसतात या ठिकाणी लक्षात घ्या. आहे पुढे तशा टाइपचे पण न्यूमेरिकल आपण घेणार आहोत. मग आता बघा, इमिडिएटली फॉर्म्युला रिवाईज करा. भरपूर व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. सगळं कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.